करतो। या धारावी बचाव समितीचे जे काम गेले कित्येक दिवस बघतायत, धारावीच्या लोकांसाठी जे अहोरात्र झटतायत, त्यावेळी बाबूराव माने यांना विनंती करतो की मोर्चाला आपण संबोधित करावं। इथून करा, इथून साहेबच बोलतील। धारावीकरांच्या घराच्या मागण्यांच्या संदर्भात या ठिकाणी शिवसेना आणि सर्व राजकीय पक्षांच्या वतीने या ठिकाणी जो विराट मोर्चा या ठिकाणी आता आलेला आहे, त्या मोर्चांचे मुख्य मार्गदर्शक सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, आदित्य ठाकरे साहेब, व्यासपीठावरील शिवसेनेची सर्व मान्यवर मंडळी, शिवसेनेचे खासदार, शिवसेनेचे आमदार, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि धारावीकर बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, हा प्रचंड मोर्चा धारावीतील गरीब माणसांच्या घरासाठी बळ देणारा ठरणार आहे। हा प्रचंड मोर्चा धारावीकरांवर जो अन्याय होतोय, विकासाच्या गोंडस नावाखाली धारावीतल्या लोकांना धारावीच्या बाहेर हाकलायचं, त्यांच्या झोपड्या तोडायच्या, त्यांना पर्यायी जागा द्यायची नाही आणि एक षडयंत्राचा भाग म्हणून अदानी आणि अंबानीच्या घशात ही सर्व धारावीची जागा घालायची, त्या दृष्टीने आमचा विकास करण्याचा जो प्रयत्न होतोय, तो विकास म्हणजे धारावीकरांबरोबर बेईमानी आहे, धारावीकरांची फसवणूक आहे। आणि म्हणून गेली कित्येक महिने धारावीतली माणसं विकास झाला पाहिजे, आम्ही विकासाच्या विरोधात नाही। या ठिकाणी काही राजकीय पक्षाची मंडळी शिवसेनेला आणि या आंदोलनामध्ये सामील होणाऱ्या काही लोकांना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न करतायत, त्या गरीब माणसाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायत। धारावीतल्या माणसांचा विकासाला विरोध नाही, विकास झालाच पाहिजे, आम्ही विकासाच्या बाजूचेच आहोत। परंतु आता जो प्लान चाललेला आहे, त्या प्लान मध्ये धारावीकरांचा विकास होत नाहीये, तो अदानीचा विकास होणार आहे। आणि म्हणून आम्ही सगळी माणसं, आज लाखो लोक या ठिकाणी आलेले आहेत। धारावीतनं 60 ते 70 हजार माणसं या मोर्चामध्ये सामील झालेली आहेत। अदानीच्या पापाला कंटाळून धारावीतल्या उपनगरातनं सुद्धा अनेक लोक या ठिकाणी आलेले आहेत। मी सर्व धारावीकरांच्या वतीनं आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि धारावीतल्या माणसांना 500 चौरस फुटाचं घर मिळालं पाहिजे। विकासाच्या नावाखाली धारावीतला एकही माणूस धारावीच्या बाहेर जाता कामा नये। धारावीची 650 एकर जमीन आहे, त्या 650 एकर जमीन मधल्या 1 लाख लोकांना जरी 500 चौरस फुटाचं घर दिलं तरी सुद्धा धारावीतल्या सगळ्या लोकांचं धारावीतच पुनर्वसन होणार आहे। 300 एकर जागा अदानीला वापरायला मिळणार आहे आणि 650 पैकी 50 एकर जागेमध्ये धारावीमध्ये आम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर द्या, धारावीमध्ये मोठे कॉलेज बनवा, शाळा बनवा, धारावीतले रस्ते रुंद करा, धारावीमध्ये चांगली मैदानं द्या, धारावीमध्ये चांगलं हॉस्पिटल बांधा, धारावीसाठी स्वतंत्र वॉर्ड ऑफिसर नेमा, हे सगळं 50 एकरात होऊ शकतं। आणि म्हणून आपण सर्वजण धारावीकरांना बळ देण्यासाठी या ठिकाणी आलात। आपल्या सर्वांचे अत्यंत मनपूर्वक आभार मानतो। सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे चालत आमच्या मोर्चामध्ये 2 किलोमीटर सामील झाले, त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो, सर्व शिवसैनिकांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या मोर्चामध्ये शिवसेनेबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, समाजवादी पार्टी, बहुजन पार्टी, आम आदमी पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, जनता दल सेक्युलर, आझाद समाज पार्टी, सर्व समाज जनता पार्टी, धारावी भाडेकरू महासंघ, धारावीतील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्था, चाळ कमिट्या संस्था, संघटना, मंडळ इतके लोक सहभागी झालेले आहेत। या सर्वांचं मी स्वागत करतो आणि धारावीच्या लोकांसाठी सतत प्रयत्न करणारे ऍडव्होकेट राजू कोरडे यांना मी या सभेला
संबोधित करावं अशी विनंती करतो. या ठिकाणी गेल्या कृपया एक विनंती आहे, हे पुढे जरा उदय, हे जे पुढचे झेंडे आहेत ना, हे थोडे बाजूला करा, मागच्या लोकांना दिसत नाही. हे पहिल्या लाईन मध्ये जे झेंडे आलेले आहेत हे सगळे जरा पाठीमागे घ्या जरा. हो झालं. चला घ्या राजू घ्या. हा, हा जरा झेंडा जरा खाली घ्या अजून. चला घ्या राजू. या आजच्या या मोर्चाचे प्रमुख मार्गदर्शक, शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे आणि धारावीच्या न्याय हक्काच्या लढ्यासाठी